भारतीय संस्कृतीत खरं म्हणजे ज्याला आजच्या भाषेत जेंडर जस्टिस म्हणतात, त्याचं एक प्रतिमान, त्याचं एक मॉडेल अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे की स्त्री पुरुषांच्या भूमिका या परस्पर पूरक असल्या पाहिजेत. आता कोणी असं वर्णन करेल की जोपर्यंत पुरुष बाळंत होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. बाई आणि बायकोचं माहेर हा आपण विनोदाचा विषय नाही. स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग करून घेतला की त्यांना फार बरं वाटतं. साधी गोष्ट असते की घरात कोणी पाहुणे तुमचे मित्र आले तर तुम्ही बाईची ओळख करून दिली पाहिजे ना. अनेक शतकांपासून अशी समाजरचना चालू आहे की स्त्रीनी घर सांभाळायचं आणि पुरुषांनी बाहेर पैसे कमवायचे, घर चालवायचं, मुख्य निर्णय त्यांनी घ्यायचे. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलोय एका वेगळ्या विषयाचं पत्र. स्त्री पुरुष समानता हा आजच्या पत्राचा विषय आहे आणि हे पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सरांनी. विनय सर राज्यसभेचे माजी खासदार आहेत आणि ICCR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिप्स म्हणजे आपल्या देशांचे इतर देशांसोबत जे सांस्कृतिक संबंध असतात त्या समितीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. मध्यंतरी माझा आणि त्यांचा प्रवासादरम्यान भेट झाली. आम्ही सोबत प्रवास करत होतो. भरपूर विषय झाले. तर ते अतिशय उद्विग्नपणे सांगत होते की स्त्री पुरुष समानता हे फक्त बोलण्यापुरताचा विषय राहिला आहे. व्यवहारामध्ये ते येत नाही आहे. आपण किती इझिली स्त्रीला दुय्यम स्थान देतो. वागण्या बोलण्यामध्ये पण आपल्या अनेकदा त्यांचा नकळत का होईना पण अपमान होतो. तर मी म्हटलं की सर सगळं तुम्ही बरोबर बोलताय. आपण हे गप्पा या रेकॉर्ड करून टाकल्या पाहिजे जेणेकरून तुमचे जे अनुभव आहेत, तुम्ही जेवढं पाहिलं आहे, तुमची जी मतं आहेत तर ही सगळ्यांना माहीत होतील. म्हणून आजचा पॉडकास्टचं प्रयोजन आहे. तसं काही महिला दिन स्पेशल वगैरे असं काही नाही आहे. पण फार गंभीरतेने सरांनी विषय मांडला, अनेक इन्साइट्स दिल्या आणि इंटरेस्टिंग किस्से पण सांगितले काही आणि काय करण्याची गरज आहे याबद्दल पण त्यांनी भरपूर काही चर्चा केली आहे. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नकाच आणि बेल आयकॉन दाबा, कारण पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हो, मी घातलेला जो हा शर्ट आहे हा आहे खादीचा. आम्ही घेतलाय तो खादी वर्ल्डमधून, जनता खादी भंडार, लक्ष्मी रोड, पुणे. तुम्हालाही खादीचे कपडे जर घ्यायचे असतील आणि आवडत असतील तर त्यांना नक्की भेट द्या. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहोत. थँक्यू सो मच. विनय सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पोस्टमनवर. नमस्कार. आणि आल्या तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे आम्ही. आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत लिटल ऑलेट्स म्हणून. त्यांचे सगळे स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत. नॅचरल स्किन केअर प्रोडक्ट आहे. नक्की वापरा, आम्हाला सांगा. मंडळी त्यांची लिंक आम्ही इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये चेहऱ्याने उजळलेले असतील नसतील माहीत नाही सर, पण आमचं खूप भाग्य आहे की ज्ञानाने उजळलेले लोक आमच्या चॅनलवर येतात. त्याच शृंखलेमध्ये आज तुमचंही नाव ॲड झालं आहे. आणि आजचा विषय, आपण त्या दिवशी प्रवास करताना आपला जी चर्चा झाली की स्त्री पुरुष समानता ही खरंच फक्त कागदावर आहे, बोलण्यापुरती आहे, किंवा फक्त मी आजच्या जमान्यामध्ये फिट बसावा म्हणून वाटणारी किंवा अशी करणारी आहे. तर म्हटलं पॉडकास्ट करावा आणि तुम्ही पण रेडी झालात. खूप खूप थँक्यू त्याबद्दल. सर, निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये फरक करून पाठवला आहे. दोन भिन्न लिंग आहेत, दोन भिन्न माइंडसेट आहेत, दोन भिन्न मेंदू आहेत. तर ही समानता लिंगांची भिन्नता असतानाही साधता येऊ शकते? नक्की साधता येऊ शकते. कारण असे ना, समानता असते आणि नसते याच्यामध्ये काय फरक असतो. तर तुम्ही जे एक व्हॅल्यू जजमेंट करता हे असं म्हणजे असंच असणार, तेही मी एक वेळ मान्य करतो. परंतु त्याच्यात जो एक तरतम भाव येतो की हे उच्चतर, हे तेवढं उच्चतर नाही, हे अधिक शक्तिशाली, हे थोडंसं अशक्त, हे अधिक खंबीर, हे अधिक नाजूक, असा मुद्दा आला समोर की तिथे भेद सुरू होतो. आणि निसर्गाने, म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं जर उदाहरण द्यायचं, भारतीय संस्कृतीत खरं म्हणजे ज्याला आजच्या भाषेत जेंडर जस्टिस म्हणतात, त्याचं एक प्रतिमान, त्याचं एक मॉडेल अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे. अर्धनारी नटेश्वराचा अर्थ काय आहे? अर्थ हा आहे, आणि जो आपल्या अनुभवाचा विषयही आहे, की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री तत्व आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देखील एक पुरुष तत्व आहे. क्या बात आहे. मग ही तत्व जर प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये, प्रत्येक मानवामध्ये असतील तर उच्च कोण आणि नीच कोण असा प्रश्न येतोच कुठे? हा त्यातला मुद्दा आहे.
आणि त्यामुळे त्याच्यातलं जे व्हॅल्यू जजमेंट आहे, त्याच्यातला जो ज्यामुळे या सगळ्या समस्येचा एक प्रकारे एक प्रकारे त्या समस्येचा दबदबा मी असं म्हणेन की सगळ्या समाजात निर्माण झाला. जसं मुलगी झाली की आपल्याकडे थोडंसं लोक नाराज होतात, निदान व्हायची. आता जरा थोडी परिस्थिती बदलते. बदलतीये. पहिली बेटी तू पोरोटी वगैरे वगैरे आपण म्हणतो, किंवा एकूण मुलगी झाली होचं आपण बघितलं, किंवा एकूण बेटी पढाओ बेटी बचाओ हे पण सुरू झालेलं आहे, आणि जे अत्यंत योग्यच आहे. पण हे करावं का लागलं? करावं लागलं याचं कारण मुलगी वंशाचा दिवा, वंशाची दिवटी म्हणत नाही ना दुर्दैवाने आपण, वंशाची पणती म्हणत नाही. आता मानसिकतेत बदल झाला आहे. पण सगळी आपली जी मांडणी राहिली म्हणजे सामाजिक स्तरावर, सांस्कृतिक स्तरावर अर्धनारी नटेश्वराचं एक मॉडेल आपल्याकडे आहे, पण त्याचा पूर्णपणे विसर पडून सामाजिक वास्तव जे निर्माण झालं, ज्याच्यामध्ये लग्नामध्ये हुंडा द्यावा लागणं, एकूण महिलांची एक प्रकारे ज्याला इंग्रजीत व्हल्नरॅबिलिटी म्हणतो ती व्हल्नरॅबिलिटी, अशा सगळ्या विषयांमुळे मुलगी असणं आणि घरामध्ये मुलगा असणं याच्यामध्ये आपण फरक करू लागलो, आणि त्यातून सगळी गोची झाली, त्यातून सगळ्या समस्यांची एक प्रकारे सुरुवात. अर्धनारी नटेश्वर ही खूप दिव्य आणि मोठी संकल्पना आहे सर. जिथे अर्धनारी नटेश्वराचं पूजन केलं जात होतं त्या संस्कृतीत इतकं पतन का झालं असेल? मग गुलामगिरीचा काळ वगैरे मधला असेल ते त्याचं कारण असू शकेल. तुमच्या अनालिसिसनुसार तुम्ही याचं काय उत्तर द्याल की का झाले असेल, ही स्टेज का आली असेल? असे ना, आता रामायणामध्ये सुद्धा सीतेचं हरण केलं, लक्ष्मणाचं नाही केलं. म्हणजे स्त्री ही हरण करण्यायोग्य, आणि हरण कशासाठी? तर तिच्यावर स्वामित्व गाजवावं म्हणून, आणि उपभोगाची वस्तू. या पद्धतीने स्त्रीकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो मानवजातीमध्ये आहे, तो केवळ भारतातच आहे असं मानण्याचं काही कारण नाही. परदेशामध्ये आता ती लोक आपल्याला खूप शिकवतात, जेंडर बेंडरवरती लांबेलाट लेक्चर देतात, पण अमेरिकेमध्ये 1930 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकारच नव्हता. करेक्ट आहे, करेक्ट आहे, खरं आहे. आपल्याकडे असं कधी होऊ शकणार 100. आणि आपल्याकडे चर्चा पण झाली नाही महिलांना द्यावी की नाही. आणखीन एक तुम्हाला महत्त्वाचा माहितीचा मुद्दा ज्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं सांगतो, की ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळत होतं, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी संविधान समिती निर्माण झाली, तर त्या संविधान समितीत माझ्या संमतीने 17-18 महिला होत्या, आणि या महिलांमध्ये एक हंसा मेहता नावाच्या गुजरातच्या विदुषीच म्हटलं पाहिजे होत्या. तर या हंसाबाईंचं एक फार मोठं योगदान आहे जागतिक स्तरावरचं. याच काळामध्ये लीग ऑफ नेशन्स वगैरे ज्या पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय संस्था होत्या त्या एक प्रकारे मावळतीला गेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर, आणि युनायटेड नेशन्सचा उदय झाला ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळत होतं त्याच सुमारास. आणि त्या सुमारास लेडी आयसनहोवर म्हणजे अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या पत्नीने पुढाकार घेऊन सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत पृथ्वी तलावरच्या सर्वांना, याकरता एक प्रस्ताव मांडला, आणि त्यासाठी एक संघटन बनवावं युनायटेड नेशन्सने असं ठरवलं. त्यात भारताचं प्रतिनिधित्व कोणी करायचं, तर हंसा मेहतांचं नाव दिलं गेलं. तर मेहताबाईंनी त्या नवीन प्रस्तावाचा जो आराखडा बघितला, त्याची सुरुवात होती ऑल मेन्स हॅव इक्वल राईट्स. तर आमच्या हंसा मेहतांनी सांगितलं की वाय ओनली मेन्स, मग विमेनचं काय करणार? मग लेडी आयसनहोवरला लक्षात आलं की ही गडबड होते आहे. तिथून ह्युमन राईट्स या शब्दाचा आणि त्या संकल्पनेचा वावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाला. अच्छा. आज ज्याला मानवाधिकार म्हटलं जातं, आणि ते योग्यच आहे, त्या मानवाधिकारांच्या संबंधातल्या चर्चेचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या पातळीवर होण्याची सुरुवात कोणाकडनं झाली असेल, तर ती एका भारतीय महिलेकडनं झाली. क्या बात आहे. तर त्यामुळे आपली भूमिका या प्रकारची राहिलीच आहे. आता व्यवहारात हे का झालं? मी तुम्हाला रावणाचं उदाहरण दिलं की त्यांनी सीतेचं हरण केलं. तर मानवजातीमध्ये, मानवीय संस्कृतींमध्ये सर्व प्रकारच्या जगामध्ये सगळीकडे आहे, आणि अमुक संस्कृतीत ते थोडं असं आहे. तर या चर्चेत मी जात नाही, तुलना केली तर आपल्याला यावरही बोलता येईल, पण त्यातनं चुकीचे अर्थ निघतील, त्यामुळे मी त्याकडे जात नाही. पण एकूण स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहणं, स्त्री हा एक स्वामित्वाचा भाग आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहणं,
या प्रकारची प्रवृत्ती मानवी समाजामध्ये फार पहिल्यापासून आहे. आणि त्यामुळे याचं कारण रणांगणावर योद्धे म्हणून त्या काळात कोण जायचे? पुरुषच जायचे ना. आता महिलाही आर्मीमध्ये आहेत, त्या काळात नव्हत्या. मग पुरुषांनी म्हणजे जेते जे व्हायचे, जीत ज्यांची व्हायची, ते पकडून काय आणायचे? तर सोनं नाणं वगैरे वगैरे. आणि सोनं नाणं हे काय? ही उपभोगाची वस्तू आहे, खरं आहे, उपभोगाचं साधन आहे. तशाच बायका असं मानलं गेलं दुर्दैवाने. अत्यंत वाईट आहे, किळसवाणं आहे, पण आहे, असं होतं. आणि तिथून आपली प्रगती होत 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 आली. त्याचा एक मार्ग आपल्या संस्कृतीने पहिल्यापासून दाखवला होता, पण त्याच्याकडे आपण पाठ फिरवली. तुमचं जे म्हणणं आहे की हे पतन कशामुळे झालं, त्याचं एक कारण असं, म्हणजे त्याचे 3 मुद्दे मी स्पष्ट करू इच्छितो. की पहिली गोष्ट, हे आपल्याकडे झालं असं नाही, हे मानवी संस्कृतीच्या प्रत्येक दालनात आपल्याला दिसतं. तुम्ही अमेरिकेत जा, आफ्रिकेमध्ये जा, आणखी कुठल्या देशामध्ये जा, किंवा जेवढ्या ज्याला सिव्हिलायझेशन्स म्हणतात, माया संस्कृती आहे किंवा बॅबिलोनियन संस्कृती आहे किंवा आणखीन कुठली संस्कृती आहे, या सगळ्यांमध्ये साधारण हे आपल्याला दिसतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की भारताच्या संदर्भामध्ये आपल्यावर जी आक्रमणं झाली आणि आक्रांता जे होते, आक्रमण करणारे जे होते, ते त्याच विचारांनी भारलेले होते. आणि त्यामुळे त्यांनी त्या विचारांसकट आपल्यावर आक्रमण केलं. आणि त्यांच्या आक्रमणापुढे दुर्दैवाने आपण निर्बल ठरल्यामुळे आपण आपल्या सगळ्या लोकांना वाचवताना महिला या जास्त निर्बल म्हणून त्यांना अधिक वाचवण्याचं आणि वाचवण्याच्या नादामध्ये त्यांच्यावर नियंत्रणं लादण्याचा प्रकार केला. आणि त्यातूनही अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे की यातून एक पारंपरिक पुरुषी दृष्टिकोन निर्माण झाला. ओके. आणि त्या पुरुषी दृष्टिकोनाचा प्रभाव एवढा आहे की तो आधुनिकतेला मानणाऱ्या लोकांच्याही विचारविश्वातून तो जेवढ्या गतीने संपून जायला हवा तेवढ्या गतीने तो संपतो. आपला देश प्रचंड डायव्हर्स आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्रात 5-6 भाग आहेत, प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी संस्कृती आहे. म्हणजे आपल्या शेजारी मध्य प्रदेश हे राज्य आहे, जिथे घुंगट प्रथा अजूनही सुरू असेल, किंवा राजस्थान पण राज्य आहे. हे काय खूप लांब नाही आहेत एकमेकांपासून, पण प्रचंड भिन्नता आहे. या भिन्नतेमुळे पण कुठेतरी महिलांचं म्हणजे प्रत्येक संस्कृतीमध्ये त्यांच्या कल्चरमध्ये ट्रेंड बघायला मिळतो तुम्हाला आजही, आजच्या 2025च्या जमान्यात? असं आहे, परंतु खूप तरतम भाव बाळगावा असं फारसं नाही. 2 गोष्टींमध्ये त्याचा मी अपवाद म्हणून उल्लेख करेन. जसं केरळमधल्या नायर समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. मेघालयामध्ये खासी, गारो, जयंतिया 3 समाज आहेत. त्याच्यातले विशेषतः खासी समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. ते थोडंसं एक्सप्लेन कराल सर? की जिथे नवरा नवरीच्या घरी जातो, म्हणजे लग्न झालं. हे भारतात आहे? हे भारतात आहे. आता ती त्याच पद्धतीने चालू असेल असं काही गॅरंटी नाही. म्हणजे महिलांचा अधिकार, हा महिलांचा अधिकार आहे. म्हणजे पुरुष तिकडे येतो. अनेक ठिकाणी पुरुष बाईच्या म्हणजे नवऱ्या मुलीच्या आईवडिलांना काही पैसे म्हणा किंवा काही मेहर म्हणतात किंवा आणखी काही म्हणतात, त्या पद्धतीने देतात. हे आहे. अच्छा, वा. वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु किंवा तसाच विचार केला तर आपल्याकडे या पद्धतीने वावर करणारे समाज घटक हे वेगवेगळ्या ठिकाणी, आदिवासी समाजामध्ये सुद्धा आज आपल्याला जेवढं वाटतं की स्त्रीचं दमन होतं सगळ्या समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने स्त्रिया अधिक सक्षम आहेत किंवा अधिक ॲसर्ट करणाऱ्या आहेत. अशी देखील उदाहरणं आपल्याला काही काही ठिकाणी दिसतात. अगदी सगळीकडे जनरलायझेशन करण्याचं काही कारण नाही. त्यामुळे अशा आहेत. आणि या विविधतेचा देखील आपण म्हणजे महिला आणि महिलांचे अधिकार आणि महिलांना मिळायला हवा तो सन्मान, या भूमिकेतून विश्लेषण केलं तर आपल्याला अनेक गोष्टी समोर येतील आणि लक्षात येईल की या पद्धतीने सुद्धा वावरणारे आणि विचार करणारे समाज समूह आपल्या देशात आहेत. काही लोकांकडनं डिबेट अशी येते, पण याला काउंटर अशी, की अनेक शतकांपासून अशी समाजरचना चालू आहे की स्त्रीनी घर सांभाळायचं, म्हणजे हाऊस होल्ड जॉब बघायचे, आणि पुरुषांनी बाहेर पैसे कमवायचे, घर चालवायचं, मुख्य निर्णय त्यांनी घ्यायचे. तर या भूमिकेला अचानक या भूमिकेमुळे, म्हणजे ही जी समानतेची आपण आता भूमिका घेतोय, त्यांनी जास्त धक्का लागेल आणि समाजरचना बिघडेल. यावर तुमचं मत काय? असे बिघडेलची व्याख्या काय आपण करतो त्याच्यावर अवलंबून. ओके, हां. आपण जर सरधोपट पद्धतीनेच समाज चालावा अशी व्याख्या केली आणि समाजातल्या ज्या
वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक आणि अन्य गोष्टींमधल्या नव्या नव्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन गॅजेट्स येत आहेत, तंत्रज्ञानाचं एवढं मोठं गारूड आपल्यावर, याच्याकडे पाठच फिरवायची ठरवली आणि हम नहीं सुधरेंगे असा अप्रोच घेतला तर तसंच होईल. बरोबर. पण त्याच्याकडे बघण्याची एक दृष्टी असू शकते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या प्रकारचा विचार कसा केला पाहिजे यावर गांधीवादी विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी एक छोटी पुस्तिका लिहिली आहे. बरं. आणि ती सगळ्यांना मार्गदर्शक आहे. विशेषतः घरात जे आज वातावरण आपण पाहतो की परंपरागत पुरुषी प्रवृत्तीचा पगडा आपल्या मनावर असल्यामुळे घरातल्या बाईला अनेकदा घुसमटल्यासारखं होतं. ओके. त्याच्यावरचा उतारा काय आहे तो दादा धर्माधिकारी सांगतात. दादांनी असं लिहिलं आहे की एक काळ असा होता की अमुक एक कामं, जसं तू आता उल्लेख केला की ही बाईची कामं, म्हणजे मूल जन्माला घालणं नैसर्गिकरित्या बाई ते करू शकते, त्यामुळे नॅचरली तिलाच करावं लागतं. मग त्याचं संगोपन करणं, घर चालवणं, स्वयंपाक करणं, पाहुण्यांची देखभाल करणं, सासू सासऱ्यांची सेवा करणं वगैरे वगैरे वगैरे. आणि पुरुषांचं काम काय तर पैसे मिळवणं, घर खर्चाची तरतूद करणं, घराला आवश्यक तेव्हा ती सुरक्षा प्रदान करणं आणि घराचा जो व्यावहारिक असा जो काही भाग असेल तो सगळा सांभाळणं, हे पुरुषाचं काम होतं. आता काय झालं की गेल्या 100-1 वर्षामध्ये जीवनाचं असं एकही दालन राहिलेलं नाही की ज्याच्यात बाई आली नाही. आता महिला विमानं उडवतात, महिला आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, पाणबुड्या चालवतात, महिला देशाचं नेतृत्व करतात, राजकीय पक्षांच्या अध्यक्ष होतात, महिला संसदेत जातात, महिला ग्रामपंचायतीत जातात, महिला यंत्रसामुग्री अवजड असलेली अशी जी कारखान्याची रचना आहे त्यात देखील त्या काम करतात. आर्मीमध्ये आहेतच आहेत. या तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये महिलांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. रंगभूमीमध्ये आहे, चित्रपट सगळीकडे आहे. दादा धर्माधिकारी असं लिहितात की जर पुरुषांच्या मानल्या गेलेल्या विवक्षित क्षेत्रांमध्ये महिला इतक्या जोरकसपणे पुढे आल्या असतील तर समाजाचं संतुलन टिकायचं असेल तर आता पाळी पुरुषांची आहे की त्यांनी बायकांच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये निसंकोचपणे आघाडी घेतली पाहिजे. त्याचा अर्थ असा की कमीत कमी, म्हणजे बाकी त्याचा जो व्यापक अर्थ आहे, आता कोणी असं वर्णन करेल की जोपर्यंत पुरुष बाळंत होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही, याच्याकडे आपण हो आहे असं म्हणणारे आहेत आणि त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी ते वास्तव आहेच आहे. पण ठीक आहे, तुम्ही बाळंत होऊ शकत नाही, बरोबर आहे, पण अन्यथा मुलाबाळांचं संगोपन करणं, सगळ्या घरातल्या रचना ज्या आहेत त्यामध्ये आपला काहीतरी वाटा असला पाहिजे असं पाहणं, लहान मुलं सांभाळणं, एक प्रकारे बाईला स्वयंपाकात आणि त्यानंतरही आवश्यक ती सगळ्या प्रकारची मदत करणं, घराची स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा याकरता लक्ष देणं, घरामध्ये पाहुणे येणार आहेत तर त्याचं भान ठेवणं, या सगळ्या गोष्टी पुरुष करू शकतोच की नाही? 100%. तेवढं जरी आपण केलं तरी गोष्टी खूप सुधारतील. आणि आज जे नव्या पिढीमध्ये साधारण दर 3ऱ्या घरामध्ये एक तुम्हाला विवाह विच्छेदाचं उदाहरण आढळतं. मी असं वर्णन नाही करणार की त्याचं एकमेव कारण हे आहे, पण त्याची जी 10 प्रमुख कारणं आहेत त्याच्यामधली कमीत कमी 3-4 कारणं ही पुरुषांच्या पारंपरिक विचार पद्धतीशी जोडलेली आहे. मग त्यात पुरुषांकडून होणारा हिंसाचार पण आहे, पुरुषांकडून होणारी निर्भत्सना देखील आहे बाईची, पुरुषांकडून बाई हा नेहमी टिंगलटवाळीचा विषय मानणं हाही पद्धती. बघा तुम्ही, अनेक आता विनोदी प्रहसनं येतात वगैरे सगळं, आणि काही काही खूप जबाबदारीने विनोद करतात, पण अन्यथा बाई आणि बायकोचं माहेर हा आपण विनोदाचा विषय नाही केलेला. खरंय. काय गरज आहे? खूप. नुसतं तेवढंच नाही, आपल्या व्यावहारिक बोलण्या चालण्यांमध्ये किती येतं बघा. आताची मुलं काय करतात मला माहिती नाही, पण एक पिढी अशी होती की बायकोची ओळख करून देताना नवरा म्हणायचा, या आमच्या गृहमंत्री, म्हणजे तू पंतप्रधान. अच्छा. हो हो, राईट राईट राईट. तुला कोणी सांगितलं रे बाबा, ती का नाही पंतप्रधान, ती गृहमंत्रीच कशासाठी? म्हणजे हा जो व्हॅल्यू जजमेंटचा मुद्दा आहे ना, की तुम्ही एकदम जजमेंटल होऊन एखाद्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये अडकवता, हे अतिशय चुकीचं आहे, हे अपमानास्पद आहे. हे बाईची जी मनुष्य म्हणून प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेवर आघात करणार आहे. तुला काय कळतंय? हा खूप खूप कॉमन खूपच कॉमन वाक्य आहे. हां,
हे तुला नाही समजायचं. हां. एखादं डब्याचं झाकण घट्ट उघडलंय, म्हणजे घट्ट लागलंय आणि उघडायचंय, तुला नाही जमणार. जसं काही हा मोठा शक्ती संचयाचा अगदी कोणी हेच लागलाय असं काही नाही. ती बाई पण जिममध्ये जाते, ती पण उघडू शकते. तुझ्याचकडे सगळं आहे असं थोडंच आहे, पण आहे. त्यामुळे एकतर या आपल्या विचार पद्धतीतून आपण जर हे हद्दपार केलं, साधी गोष्ट असते की घरात कोणी पाहुणे तुमचे मित्र आले तर तुम्ही बाईची ओळख करून दिली पाहिजे ना. आणि ओळख म्हणजे ही माझी बायको एवढी नाही, ती पण शिकलेली आहे, तिच्याकडे काही कलाकुसर आहे, ती काही सामाजिक काम करते, हे सगळे तपशील तुम्ही सांगितले पाहिजे. आणि म्हणून यातनं जो मुद्दा येतो ना तो असा आहे की नव्या काळामध्ये खरी आवश्यकता कसली आहे. माझ्यासारख्याला असं वाटतं, एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, की घराघरातल्या तरुण, मध्यमवयीन किंवा विवाहोत्सुक अशा तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्या वागण्या बोलण्याची एक अलिखित का होईना पण आचारसंहिता असली पाहिजे. अच्छा. त्यात ढोबळमानाने काय काय असलं पाहिजे? त्यात 3 मुद्दे असले पाहिजेत. पहिलं म्हणजे, आणि हे सर्व स्तरावर आहे आणि हे केवळ स्त्री पुरुषांकरताच आहे असं नाही माझं म्हणणं, हे समाजाच्या दुर्बल घटकांचा समानतेच्या बाबतीत विचार करतो तिथे हे लागू होतं. काय? पहिलं म्हणजे सुरक्षेची समानता. जेवढी सुरक्षा तुम्हाला आवश्यक आहे तेवढीच तिलाही गरजेची आहे. ओके. म्हणजे तिला जास्त गरजेची आहे असंही मानण्याचं काही कारण नाही. तिची ती सक्षम आहे, पण जेवढी तुम्हाला गरजेची तेवढीच ती तिलाही गरजेची आहे. सुरक्षेची समानता. दुसरी आहे संधीची समानता. ज्या संधी तुम्हाला हव्या आहेत, तुम्हाला सिनेमा बघायचा आहे, तू जरा बघ मुलांकडे, मी जरा पिक्चर टाकून येतो. हा काय प्रकार आहे? मग एक दिवशी तू का नाही करत असं? तिला पण पिक्चर टाकू दे. तुमच्या मैत्रिणी आहेत पण तिचे मात्र नकोत का? असू शकत नाही. तुमची जेवढी निकोप निर्भेळ मैत्री आहे तिची पण असू शकते का? नाही नाही, ते बाईला बरं दिसत नाही. कोणी ठरवलं रे? त्यामुळे संधीची समानता, सगळ्या प्रकारच्या संधी. आणि तिसरं आहे ती म्हणजे सन्मानाची समानता. जो रिस्पेक्ट पुरुषाला मिळतो तोच रिस्पेक्ट बाईला मिळाला पाहिजे. म्हणजे आजकाल निमंत्रण पत्रिकेवर सुद्धा लोक नवरा बायको दोघांची नावं टाकतात, जी चांगली पद्धत आहे. आणि अनेकदा तर श्रीमती अमुक अमुक आणि श्री असं टाकतात, विच इज बेस्ट. गृहलक्ष्मी आहे ना ती, मग तिला आधी नको तुम्ही स्थान द्यायला? बरोबर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीत जरी आपण हा विवेक बाळगला तरी मला असं वाटतं की बाईला गृहीत धरण्याचं जे प्रमाण आहे आणि जे खूप आहे, आणि कुणीच गृहीत धरलेलं आवडत नाही. मला वाटतं तू केलं असशील, तुला असं कसं वाटलं? तुला असं का नाही वाटलं की मलाही झोप आली असेल आणि मी आळसाने खरकटं आवरलं नसेल आणि ओटा तसाच ठेवला असेल? खरंय. असं तुलाही वाटायला हरकत नाही ना. त्यामुळे हे असे काही सैद्धांतिक प्रश्न नाही आहेत. म्हणजे सैद्धांतिक आहेत एका पातळीवर, बट दे आर मोर ऑफ प्रॅक्टिकॅलिटी. दे आर मोर अबाउट युअर बिहेवियर, युअर कंडक्ट. हा तो कंडक्ट जो आहे तुमचं वागणं बोलणं जे आहे, मुख्य म्हणजे तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं. आणि बोलणं म्हणजे फक्त शब्दांनीच बोलतो माणूस असं नाही, स्पर्शाने पण बोलतो, बरोबर, डोळ्यांनी पण बोलतो, देहबोलीतूनही बोलतो. त्याच्यातनं तुम्ही काय संकेत देता? तुम्ही शब्द कसे, चल ग आपण जाऊ, हे चल ग आपण जाऊ, याच्यात फरक आहे का नाही? आणि हा बाईला पोचतो, खरंय, तुम्हाला नसेल. आणि मला वाटतं की मी एक मध्यंतरी पुस्तक वाचलं होतं की स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग करून घेतला की त्यांना फार बरं वाटतं. म्हणजे घरामध्ये निर्णय घेत असताना कोणालाही बरंच वाटेल ना. अहो, घरातल्या आईवडिलांना सुद्धा जर तुम्ही विचारलं, थोडी मोठी झाल्यावर मुलं आईवडिलांना गृहीत धरतात. हो, पण जर तुम्ही, तर त्यांना बरं, डेमोक्रेसीचा अर्थच तो आहे. याचा अर्थ तुम्ही लगेच मतदान घ्या असं कोणी म्हणत नाही, पण विचारा तर खरी, गृहीत तर धरू नका. बरोबर. चालेल का, जमेल का, असं तरी बोलाल का नाही तुम्ही? तर माझ्याकडे आज 4 मित्र अगदी मागे लागलेत, आय एम सॉरी, मला त्यांना नाही म्हणता येत नाही, चालेल ना, असं जरी तुम्ही बोलत तर ती लगेच होच म्हणेल ना. ती कशाला नाही म्हणणार? मनापासून हो म्हणेल. पण तुम्ही तिला विचारताय यातच ती भरून पावते. बरोबर. एवढं तर कराल का नाही तुम्ही? का नुसतं फोन करून 5 जण येत आहेत जेवायला, काय करायचं ते बघ, कट. किंवा तिने स्वयंपाक केल्यानंतर परस्पर सांगणे, मी आज जेवायला नाहीये. ऍब्सोल्युटली. आणि मग उरलेलं अन्न खायचं कोणी? खरंय.
म्हणजे मला हे रिलेट होत आहे, कारण माझ्याकडूनही माझ्या आईची, माझं लग्न नाही झालेलं, पण आईला असं सांगणं होतं घरी गेल्यावर. आणि यांनी मे बी आई असल्यामुळे ती राग नसेल काढत, पण मे बी बायको यायच्या आधी मला ही आचारसंहिता पाळायला सुरुवात केली पाहिजे. नाही, प्रश्न निर्माण होतातच ना. असे आपला संस्कार अन्न टाकून देण्याचा नसतो, त्यामुळे ते खावं लागतं. मग बायका काय करतात, स्वतः खातात शिळं, बरोबर. मग तिच्या आरोग्यावर परिणाम नाही होणार. हम्म. त्यामुळे हा घराघरातल्या नवरोजींनी वागण्या बोलण्यात सुधार करण्याचा विषय. क्या बात आहे. फार इंटरेस्टिंग उत्तर मिळते. म्हणजे ते गृहमंत्र्याचा मी असा विचार नव्हता केला की तो स्वतःला पंतप्रधान समजणारी पण मानसिकता आहे. सर, स्त्री पुरुष समानतेचा विषय येताना एक शब्द जो या चर्चेसोबत येतोच तो म्हणजे असतो फेमिनिझम. म्हणजे जगात फेमिनिझमचा उदय झाला तो स्त्रियांना खरंच पुरुषांच्या बरोबर वागणूक मिळावी असा हेतू होता. पण भारतामध्ये आत्ता काहीतरी उलट बघायला मिळतं की फेमिनिझम या शब्दाचा स्युडो फेमिनिझम असा एक अर्थ झालेला आहे. फक्त पुरुषांना त्रास द्यायचा किंवा फक्त काहीतरी चुका काढायच्या म्हणून त्याचा वापर केला जातोय असंही दिसतं काही ठिकाणी. माझं सरसकट मत नाही आहे असं, पण चर्चा करताना असं वर येतच. सो भारतामध्ये फेमिनिझमची गरज आहे आणि भारतीय कॉन्टेक्स्टमधला फेमिनिझम कसा असावा? असे फेमिनिझम म्हणजे स्त्रीला केंद्रभागी ठेवून विचार करणं, असं जर मी अगदी साधा अगदी सोपा, मी सामान्य. काही त्या व्याख्येत जात नाही त्याच्या, एवढा जर अर्थ काढला तर तेवढ्यापुरता तो आवश्यक आहेच. त्या शब्दाच्या वेगवेगळ्या छटा आहेत, त्याला विकृत स्वरूपही धारण झालेलं आहे अनेक ठिकाणी. त्याच्यापासून आपण तो शब्द जर वेगळा काढला आणि भारतीय संदर्भात स्त्रीची प्रधानता, स्त्रीची केंद्रवर्ती भूमिका विचार करताना त्या संदर्भामध्ये एवढी जर आपण मानली तर त्याची गरज आहेच. म्हणजे त्याला काही आपण झिडकारण्याची काही आवश्यकता नाही. हम्म. आता प्रश्न असा येतो की याच्यात ज्यावेळी एकांतिकता म्हणजे एक्स्ट्रीमिझम येतो, हम्म. हम्म. की एकदम असं नाही तर तसं, असं मानण्याचं काही कारण नाही. म्हणजे सगळ्या स्त्रिया या निर्बल आहेत हे जितकं चूक आहे, तितकंच सगळे पुरुष हे अत्यंत अत्याचारी आहेत हे मानणं देखील चूकच आहे. पुरुष देखील बदलत आहेत याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी जर बदलायचं असेल तर त्यांचं प्रबोधन घडवून आणलं पाहिजे. ओके. आकांडतांडव करून आदळअपट करून काही होणार नाही. आणि त्याची सुरुवात माझ्यासारख्याला असं वाटतं की एखादी स्त्री, एखादा मुलगा, एखादी मुलगी हे जर लग्न करत असतील तर त्यांनी एकदा आपापसात चर्चा केली पाहिजे की आपण लग्न कशासाठी करतोय, हम्म. काय आपल्याला अचीव करायचं आहे. आईवडील म्हणतात म्हणून, केवळ शारीरिक गरज म्हणून, का आपल्याला संसार नावाचं, प्रपंच नावाचं एक काहीतरी नवीन जग आपल्या दोघांनी निर्माण केलेलं असं घडवायचं आहे. छोट्या संदर्भामध्ये जग म्हणजे काही एकदम जग नाही होत ते. आणि ज्याच्यामध्ये आपण एकमेकाला धरून राहू, एकमेकाची साथ संगत करू, एकमेकाला अवकाश देऊ, हम्म. ही याची उत्तरं शोधली पाहिजेत. आज मला नाही वाटत की याची उत्तरं कोणी शोधतं. म्हणजे जे काही कार्यक्रम होतात दाखवण्याचे वगैरे किंवा जे काही डेटिंग वगैरे होतं त्यात आय डोंट नो, पण मला नाही वाटत की एखादी मुलगी विचारत असेल की का रे तू का लग्न करतोयस, किंवा मुलगा विचारत असेल की तू का लग्न करतेस. पण कधीतरी या प्रश्नाला भिडलं पाहिजे पुढचं जर नीट व्हायचं असेल तर. असा एक माझा अनाहूत सल्ला आहे. पण मी दुसऱ्या बाजूने आणखीन तुम्हाला असं सुचवेन की फेमिनिझमचा जो काही वेळा अतिरेकी आपल्याला प्रकार दिसून येतो त्याचंही एक कारण कसं आहे की सामान्यतः आपल्याकडे असं म्हणण्याची पद्धती ती योग्य आहे, त्यात काही मूलतः चूक आहे असं काही नाही, की स्त्री पुरुषांच्या भूमिका या परस्पर पूरक असल्या पाहिजे. अच्छा. हां, असं म्हटलं जातं बरोबर. की रथाची 2 चाकं आहेत वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे. पण परस्पर पूरकतेमध्ये एक छद्म आहे, म्हणजे एक पेच आहे. तो असा की पूरकतेमध्ये नेहमी मी उच्च स्थानी आणि तू नीच, तरी पूरकच आहे ना. हां. हां. म्हणजे तू 30% आणि मी 70%, तरी परस्पर पूरकच आहे. हां. त्याच्यात ती जी म्हणजे आता एकदम अशी सीमारेषाकडून 50-50, बरोबर. हां. 10 भांडी विसळायची, 5 मी विसळीन, 5 तू अगदी विसळ. बरोबर. कमी किंवा जास्त होत राहील हां, तो. मुलाची दुपटी बदलायची तर 2दा मी बदलली, आता 2, असं नका करू. एवढं करण्याचं काही कारण नाही. यात समजुतीने काम केलं पाहिजे. पण पूरकता ही नेहमी पुरुषाला सोयीची असता कामा नये. ओके. बरेचदा परस्पर पूरकतेचा अर्थ हा पुरुषाच्या सोयीने काढला जातो, हम्म. हम्म. जो अन्यायकारक आहे. म्हणजे ज्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा बाईला गृहीतच धरता ना, हम्म. तसं होण्याची गरज नाही, ते चुकीचं आहे.
त्यामुळे याचं भान जर पुरुषांनी ठेवलं तर कदाचित फेमिनिझमला जी विकृत वळणं मिळतात ती मिळणारच नाही. आज मला माहिती नाही, पण काही प्रकार जे चर्चेमध्ये ऐकतो अनेक तरुण मित्रांशी गप्पा मारताना लक्षात येतं की जसं एक प्रकार आहे की डबल इन्कम नो किड्स, डिंक्स असं म्हणतात. तुम्हाला तर ते चांगलं हॅशटॅग डिंक्स हे ट्रेंडिंग होतं मध्यंतरी. तर डबल इन्कम नो किड्स ही भावना काय येत असेल? मी त्याचं समर्थन वा त्याला विरोध असं काही करत नाही, कारण मी कोण करणार, ज्याचा त्याचा निर्णय. पण असं वाटण्यामागे असं आहे का की त्या बाईला जे, कारण मुलाचं सांभाळ करायचं कोणी, तो बाई म्हणजे बाईवर पडतंच ना ते. तुम्ही किती समानता वगैरे आणा तरी बाईवर पडतंच. 100%. दूध बाईलाच पाजावं लागतं ना अर्भकाला. या सगळ्यातनं जे येतं त्यातनं कदाचित हे आलं असेल. मग हे टाळायला सुद्धा कदाचित आपल्याला व्यावहारिक सूत्र काही शोधून हे टाळता येईल का? आता यावर कोणी म्हणू शकतं की मुलं जन्मालाच घातली पाहिजेत, असं काही बंधन आहे का? विच इज ऑल्सो ओके. असं कोणीच बंधन समाजाने घालू नये तसाच विचार केला तर. किंवा एकटं राहण्याची एक पद्धत आहे, सिंगल्स नॉट रेडी टू मिंगल असं म्हणतात ना. म्हणजे मी या सोशल मीडियावर ट्रेंड मधल्या गोष्टी आहेत सर यार, तुम्ही ट्रेंड पकडलाय अगदी. तर हे जे सिंगल्स आहेत, मला माहिती नाही, पण एकदा संशोधन करण्याचा विषय आहे की असं सिंगल राहण्याची उर्मी पुरुषांना जास्त आहे का बायकांना, म्हणजे मुलींना जास्त आहे? आणि पुरुषांना असेल तर त्याची कारणं काय आहेत आणि मुलींना असेल तर त्याची कारणं काय आहेत? हा समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय. याच्यात प्रामाणिकपणे कोणी उत्तरं देतील का आणि कोणी ती घेईल का आणि संकलित करून काही रिपोर्ट तयार होईल का मला माहिती नाही, पण हा एक संशोधनाचा विषय. हो, नाही, आणि म्हणजे जसं घरी जाऊन सर्वे केला तर मे बी उत्तर नाही येणार सर याची, पण ना सोशल मीडियावर कमेंट्समध्ये लोकांची मतं वाचायला मिळतात. अनेक जण हे डिंक्सला जवळ करतायत सध्या. अनेक जण असे पण आहेत की मुलं नको, आम्ही कुत्री पाळू. तो पण एक हे वाढतोय प्रवाद, तो पण एक नवीन सुरू झालाय. स्त्री पुरुष समानता भारतामध्ये सर खूप ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. कोणी मनातून पाळतं, कोणी पाळत नाही. पण एक राजकारणाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा कायम 33% आरक्षण हा खूप आधीपासूनचा मुद्दा आहे. म्हणून राजकीय नेते जे आहेत, जे पुरुष आहेत, तिथेही बघायला मिळतं पुरुष आणि स्त्री याच्यातला भेद बघायला मिळतो. निश्चित असे ना, तुम्ही राजकारण हे समाजापेक्षा वेगळं थोडंच आहे. ज्या पृथ्वी ग्रहावर समाज आहे त्याच ग्रहावर राजकारण आहे आणि समाजातलीच लोक राजकारणात आली आहेत. पण मी तुम्हाला इंटरेस्टिंग 2-3 गोष्टी सांगतो की ही मानसिकता कशी चहूबाजूनी आहे. आणि ते म्हणतील मारे की हा जिजाऊबाई मासाहेबांचा देश आहे आणि झाशीच्या राणीचा वगैरे वगैरे, पण व्यवहारात राजकारण्यांच्या येत असेलच याची खात्री नाही. मी तुम्हाला उदाहरणं देतो. आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 95 साली ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन निवडून आलेल्या 33% स्त्रियांना आरक्षण होतं महापालिकेमध्ये त्या काळामध्ये, आता ते वाढलं आहे, तर पहिली बॅच होती की ज्यांनी नगरसेविका म्हणून 5 वर्षाचं काम पूर्ण केलं. तर बाई नगरसेविका म्हणून एवढ्या मोठ्या संख्येत आली नगरपालिका महापालिकांमध्ये, तर काय परिणाम झाला आणि त्यांना काय वाटलं याचा आम्ही अभ्यास केला आणि एक संशोधन पथक तयार केलं. महिलाच होत्या त्यामध्ये आणि वेगवेगळ्या महापालिकांमधल्या महिलांशी त्यांनी जाऊन भेटून, या शिवाजी विद्यापीठामध्ये स्त्री अध्ययन केंद्राच्या प्रमुख होत्या डॉक्टर मेधा नानिवडेकर, आता त्या निवृत्त झाल्या, त्यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास आम्ही केला. त्याचा अहवालही प्रसिद्ध झाला. ही घटना 1995-96ची. त्या अहवालाने खूप चांगल्या गोष्टी समोर आणल्या. एक प्रकारे एक ज्याला आपण इन्साईट गॅदरिंग म्हणतो, अशी खूप अंतर्दृष्टी मिळाली. पहिली गोष्ट म्हणजे या बायका आल्या त्या कोण आल्या राजकारणामध्ये, तर आमच्या त्या अहवालाने असं म्हटलं की जसं एखादी निर्वात बाटली आहे आणि त्यात तुम्ही हवा भरता, तर ती हवा कुठली जाते, तर त्या बाटलीचं जे झाकण आहे, म्हणजे जे तोंड आहे, त्याच्या अवतीभोवतीचीच हवा पटकन आत जाते ना, स्वाभाविक आहे. तसं एक पोकळी निर्माण केली सरकारने 33%, आणि त्याचं वर्णन त्या अहवालाने असं केलं होतं की इट वॉज अ स्टेट स्पॉन्सर्ड फेमिनिझम. कारण त्याची खूप मागणी बिगणी आली होती असं काही नाही, पण सरकारने एक प्रगतिशील पाऊल उचललं, चांगली गोष्ट आहे. पण ही मागणीतून पुढे आलं होतं का, फार मोठं आंदोलन झालं होतं का, असं नव्हतं झालं. बरोबर. पण सरकारने एक दृष्टिकोन घेतला, योग्य घेतला, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हा स्टेट स्पॉन्सर्ड एक प्रकारे स्त्रीवाद होता
आणि त्यातनं ज्या महिला त्या पोकळीमध्ये निर्माण म्हणजे खेचल्या गेल्या त्या कोण होत्या? त्या सामान्यतः प्रस्थापित नगरसेवकाची आई, बहीण, बायको या प्रकारच्या होत्या. हा पहिला निष्कर्ष होता त्यातला. दुसरा एक निष्कर्ष होता की महिलांना त्या ठिकाणी गेल्यानंतर, सध्या त्या ठिकाणी हा शब्द जरा जास्त त्याचा माझ्यावर परिणाम झाला आहे, पण मला या ठिकाणी तसं त्या ठिकाणी म्हणायचं नाहीये. मला याच्यावर काहीच मत नाही मांडायचं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी याचा अर्थ नगरपालिकेत किंवा महापालिकेत महिला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वत्वाची जाणीव कशी सूक्ष्मपणे होते. तर महिलांनी जे ऑब्झर्वेशन्स, जी निरीक्षणं मांडली त्याच्यात असं त्यांनी सांगितलं की सुरुवातीला आम्हाला, कारण आम्ही 30%, उरलेले जे होते ते कोण होते? ते आमच्या नवऱ्यांचे मित्रच होते ना. कारण ते पूर्वीपासून राजकारणात त्यांची सीट आरक्षित झाली नाही, आमची झाली म्हणून आमच्या नवऱ्याने आम्हाला आणलं. बरोबर. मग ते आम्हाला काय म्हणायचे? अहो भोसले ताई, अहो शिंदे वहिनी, अहो पाटील बाई, किंवा असं काहीतरी, पाटील वहिनी. तर सुरुवातीला आम्हाला काही वाटलं नाही. मग आम्ही त्यांना 2-3 वर्षांनी सांगितलं की आम्हाला आमच्या नवऱ्यावरून ओळख नाही आहे, आमची स्वतःची ओळख आहे. मला उगाच मावशी, ताई आणि वहिनी म्हणण्याचं काही कारण नाही. मला म्हणा की सुमतीबाई, काय सिंधुताई, जे काय म्हणायचं, सिंधुबाई, जे काय म्हणायचं ते म्हणा. उगाच असले फालतू प्रकार करू नका. ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा की त्यांना स्वतःची एक अस्मिता, एक ओळख, एक आपला परिचय हा त्यामुळे मिळाला आणि त्याची त्यांना जाणीव झाली. ग्रेट. तिसरा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आला, जो आम्ही त्या अहवालातनं ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसींमध्येही तो आलेला आहे की महापालिकेतलं जे सत्ता वितरण आहे, आणि आजही दुर्दैवाने आता किती 35 वर्ष झाली आरक्षण मिळालेलं, पण हे सत्ता समीकरण बदललेलं नाही. म्हणजे काय? म्हणजे जे बापे आहेत, पुरुष आहेत, ते परिवहन समिती घेणार, स्थायी समिती घेणार, आणखीन ज्या अशा मालदार समित्या आहेत त्या पुरुष घेणार, आणि मग जणू काही फारच उदार मनस्क असल्यासारखं म्हणून महिला बालकल्याण समिती आली की म्हणतात ते ताईंना द्या. ताई तुमचा विषय. आमच्या अहवालाने रेकमेंड असं केलं आहे की खरं म्हणजे महिला बालकल्याण समितीत पुरुषांना आरक्षण दिलं पाहिजे कंपल्सरी. ओके. कारण महिला बालकल्याणाचे विषय हे काय फक्त बायकांचे विषय आहेत काय? हे समाजाचे विषय आहेत. तर पुरुषांनी त्यात आलं पाहिजे. मानभावीपणे जणू काही ताईला आपण उपकाराने काहीतरी देतोय असं सांगून ते जरा ताईंना द्या, हा चुकीचा प्रकार आहे. ओके. ताईंना द्यायचं तर तुम्ही महापौर करा, उपमहापौर करा, स्थायी समिती द्या. ते नाही तुम्ही देणार, त्यांना फक्त महिला बालकल्याण देणार. हे काय? हे एक सोयीस्कर आरक्षण आहे, आणि म्हणून ती सोय त्यातली नेस्तनाबूत करण्याकरता त्याच्यात पुरुषांना आरक्षण द्या असा आमचा प्रस्ताव आहे. क्या बात आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यामधून समोर आल्या. आणखीन एक आता आपण किस्से जोडतोच आहोत, मजा येते ऐकायला. मी इथे लातूरच्या जवळ सांगोल्याला एक समाजसेविका आहेत डॉक्टर केळकर म्हणून, आणि त्यांनी एक माता बालक विकास प्रतिष्ठान नावाची संस्था निर्माण केली. माझ्या समजून 30-1 वर्ष ते काम करत आहेत. त्यांच्या कुठल्या तरी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावलं होतं. मी गेलो होतो. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या आधी त्यांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स, बचत समूह आहेत, आणि त्या महिलांशी त्यांनी असं म्हटलं की जरा तुम्ही बोला ना, त्यांच्याशी गप्पा मारा. म्हणून मी बोलत होतो. आता काहीतरी चर्चेला सुरुवात करायची म्हणून मी म्हटलं की मला एक प्रश्न पडतोय की तुमच्या संस्थेचं नाव आहे माता बालक विकास प्रतिष्ठान, पण कुटुंबामध्ये पिता पण असतो. नुसतं माता बालकांच्या विकासाने होईल का? पित्याचाही विकास केला पाहिजे. मग तुम्ही पित्याबद्दल काय विचार करता? त्याचा विकास नको का व्हायला, असं मी विचारलं. तर कोणी काही काही छोटी छोटी उत्तर दिली, पण एका स्मार्ट तरुण तरतरीत पंच महिलेनी, ग्रामपंचायतची सदस्य होती, ती म्हणाली की भाऊ काय सांगू तुम्हाला, हा जो पिता आहे ना तो पिता पिता कुठं गेला आम्हाला कळेच ना. विकास करायला गेला. ही वस्तुस्थिती आहे. आणि तेच दुःख तिने सांगितलं की त्याचा विकास आम्ही काय करणार, तोच कुठे गेला आम्हाला कळत नाही, त्याला कुठून पकडून आणणार आणि आम्ही विकास करणार. त्यामुळे महिला बदलत आहेत, त्यांना त्यांच्या आत्मिक शक्तीची, स्वत्वाची जाणीव होते आहे, त्या चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेल्या आहेत, पुढे येत आहेत. आणि आता गरज बदलत्या काळात, मी तर असं म्हणतो की नव्या काळातला स्त्रीवाद, समजा या शब्दाचं फारच आकर्षण असेल, मी तर म्हणेन की खरा कुटुंब इझम असला पाहिजे, फॅमिली इझम.
पण समजा कोणाला त्याच्यात आक्षेप असेल आणि स्त्रीवादच पुढे चालवायचा असेल, तर आता स्त्रीवादाचं भान राखून आपल्या विचारात आणि व्यवहारात बदल करण्याची जबाबदारी पुरुषांची आहे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत स्त्रीवादाला कधीकधी विकृत वळणं मिळण्याचा धोका नाकारता येत नाही. आणि हेच अनेकांचं मत आहे की जात आहे त्या मार्गाला, एक्स्ट्रीमिझम होत आहे त्या गोष्टीचं, पण एकच टोक गाठलं जात आहे. पण हे जे मत आहे हे असं वाटतं का विनय सर की वाचायला बोलायला ऐकायला छान वाटतं, पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये तफावत दिसते की पुरुषांनी खरंच मोठं मन केलं पाहिजे, किंवा मुळात पुरुष कोण मोठे मन करणारे आणि स्त्रियांना हे करणारे? नक्कीच मोठं मन म्हणजे काय, शेवटी सहभाग नावाची एक गोष्ट असते. आज अनेकदा कॉलेजमधल्या मुलींशी तुम्ही बोलाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या घरांमध्ये परिस्थिती खूप बदलली असं नाही आहे, आणि त्यांनाही गृहीत धरलं जातं. मुलाला त्याच्या आवडीचं इंजिनिअरिंगचं फील्ड दिलं जातं, ती BA करेल असं वडीलच ठरवून टाकतं. आणि आई म्हणते हे बाबासमोर बोलायचं नाही. मग तिची घुसमट नाही होणार तर काय होणार? मग ती कदाचित थोड्या चुकीच्या पद्धतीने काही व्यवहार करू लागली नाही, म्हणजे लागली तर त्याच्यात आश्चर्य काय? त्यामुळे हा जो एक भाग आहे ना, विशेषतः पौगंडावस्थेत येणाऱ्या मुली आणि त्यानंतरची त्यांची वाटचाल याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देण्याची संबंध समाजाने गरज आहे. ओके, शिक्षकांची ही जबाबदारी आहे. बरोबर. महाविद्यालय आणि शाळांच्या प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पालकांनी तर द्यायलाच पाहिजे. हा, मला त्याच्याकडेच यायचं होतं की कुटुंबानी असे अनेक आई वडील आहेत की ज्यांचं मत खूप प्रोग्रेसिव्ह आहे, त्यांना स्त्री पुरुष समानता हे खरंच ते घरामध्ये सुद्धा पाळतात, पण मुलं वाढवत असताना हे संस्कार कसे केले पाहिजेत? मी त्याकडे येतो, पण त्याच्या आधी पहिल्या प्रश्नाशी जोडलेले तपशील तुमच्या नजरेला आणतो की तुम्हाला आठवत असेल 2016 माझ्या समतीने किंवा 15 पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टच्या भाषणात घोषणा केली की वर्षभरात आम्ही प्रत्येक सरकारी शाळेमध्ये मुलींकरता स्वतंत्र स्वच्छतागृह निर्माण करू, आणि त्याने ते केलं. याचा परिणाम असा झाला की मुलींच्या गळतीचं प्रमाण थांबलं, कारण स्वतंत्र स्वच्छतागृह असल्यामुळे मुलींना शाळेत जाण्यामध्ये जी अडचण वाटत होती, विशेषतः वयात येणाऱ्या मुलींना, ती अडचण दूर झाली. बरोबर. दुसरा आणखीन एक मुद्दा या संबंधातला असा आहे की, आणि हे एक समाजशास्त्रीय निरीक्षण आहे, महाराष्ट्राने याचा विचार केला आहे आणि करायला हवा, की जिथे जिथे सरकारी म्हणजे STची बस सेवा आहे, काही राज्यांमध्ये ती नाही आहे, आणि ज्या ज्या खेड्यांमध्ये बस जाते तिथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण अधिक चांगलं आहे. कारण STची बस ही सुरक्षितपणे मुलीला घेऊन जाणारी आणि परत आणणारी व्यवस्था आहे. मुली किती सायकली वगैरे वाटल्या तुम्ही तरी रानावनातनं जरा निर्जन अशा भागातनं एकटीने जाणं हे काही इतकं सोपं नाही आहे. आणि त्यामुळे STची बस सेवा ही शाळांच्या संदर्भात देखील खूप महत्त्वाची आहे. हे एक समाजशास्त्रीय अभ्यासाच्या अनुषंगाने आलेलं एक निष्कर्ष आहे. तुम्ही जो घराघरातल्या वातावरणाचा उल्लेख केला, तर मला असं वाटतं की ही जबाबदारी अर्थातच पालकांची आहे, आणि सुजाण पालकांची आहे, त्यात आई वडील दोघांची आहे, की मुलींना आपण कसं वाढवतो, त्यांना कसं विचार करायला लावतो, त्यांच्याशी कशा पद्धतीने आपला व्यवहार होतो. याच्यामध्ये जर आपण त्यांना 4 गोष्टी समजावून सांगण्याची भूमिका घेतली नाही, आणि तू मुलगी आहेस म्हणून तू असं कर आणि तू मुलगा आहेस म्हणून तसं कर, या एका सरधोपट मानसिकतेतून आपण जर बाहेर आलो नाही तर समाजातले प्रश्न कमी होण्याचा वेग जो आहे तो मंदावेल. खरं आहे. आणि मला शेवटाकडे येताना मला माझ्या घरचं उदाहरण द्यावं असं वाटतं की मी अशा गावातनं येतो जिथे माझ्या आजूबाजूचा जो येतो हे होता, तिथे असं इतकं डिस्क्रिमिनेशन कधी बघायला नाही मिळालं. पण माझी आई वर्किंग होती, तिचे संगीताचे क्लास रात्री 8, 8:30, 9 वाजता वगैरे सुटतात, तर बरेचदा असं व्हायचं की आई आल्यानंतर वडिलांनी स्वयंपाक करून ठेवलेला असायचा. हे ते त्यांच्या वडिलांकडून शिकले असतील, कारण मला आठवतं आजी स्वयंपाकाला उभी राहिली की आजोबा भाजी चिरायला बसायचे. आणि आज मी जेव्हा मोठ्या शहरात एकटा राहतो तेव्हा मी सगळं करतो आणि मला आवडतं ते करायला. त्यामुळे निरीक्षणामधनं पण पालकांच्या खूप मुलांकडे 100% जनरली अशा ह्याच्यात आपण आपलं उदाहरण देऊ नये, पण थोडं मोकळेपणाने जर सांगायचं म्हटलं आणि त्यात मी असा विषय काढून टाका, तर आम्ही पण आमच्या म्हणजे माझे वडीलही, माझी आई पोळ्या लाटायची तर वडील कणिक भिजवून द्यायचे. क्या बात आहे. आणि त्यांची कणिक खूप चांगली भिजली असायची. अच्छा.
आमच्या घरात माझं लग्न झाल्यानंतर आमटी मी करतो चांगली असं माझ्या बायकोलाही वाटतं. त्यामुळे हां. बरेचदा आमटीला फोडणी देणं आणि व्यवस्थित वरण तयार करणं हे काम मी आनंदाने करत आलेलो. नाही, हे उलट मीचा मुद्दा आला पाहिजे सर. एक राज्यसभा खासदार जर घरात स्वयंपाक करत असेल तर नाही, हे खरंच मला वाटतं की फार महत्वाचं आहे. नाही, लोकांनी केलंच शिकलं पाहिजे, पाहिजे, केलंच केलंच पाहिजे पाहिजे. आणि खूप प्रश्न सॉल्व्ह होतील यांनी. निश्चितपणे. नुसतं तेवढंच नाही, माझी बायको बँकेत नोकरी करायची. म्हणजे ही पूर्वीची गोष्ट सांगतो, मुलगा आमचा अगदी लहान होता तेव्हा. तर तोपर्यंत मुलगा उठलेलाच नसायचा. ती 8 वाजता सगळं स्वयंपाक करून निघून जायची आपल्या ऑफिसला. आणि स्वतःचं असं फार बोलू नाही खरं म्हणजे, पण त्यातला मी जरा बाजूला ठेवून आपण या सगळ्या विषयाकडे बघितलं तर, आणि हे होतच असेल, मला असं वाटत नाही की आजकाल घरातून होत नाही आणि मी खूप शिकवण्याच्या भूमिकेतून कोणाला सांगायला पाहिजे. पण मी एक मुद्दा त्यातला मांडतो की आता माझी पत्नी बँकेमध्ये काम करत होती, तर ती सकाळी 8 वाजता सगळं आवरून सावरून स्वयंपाक करून जायची. मग मुलगा उठायचा, अगदी लहान होता जेव्हा 3-4 वर्षाचा. मग त्याला उठवून, त्याला अंघोळ घालून, त्याला कपडे घालून आणि त्याची जी पाळणाघराची बॅग तयार असेल पूर्वीची ती घेऊन त्याला त्याच्या पाळणाघरात सोडणं हे माझं काम होतं. त्या काळातच मी मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलवर निवडलो गेलो होतो आणि त्याच्या बैठका साधारण 11 वाजता सुरू व्हायच्या आणि मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीत कोणते विषय येणार या अनुषंगाने अनेक शिक्षण संस्थांचे काही ना काही चिंतेचे मुद्दे असायचे. ते सकाळी सकाळी फोन करायचे की जरा तेवढं लक्षात ठेवा, आमचा अजेंड्यावर विषय आहे. त्यामुळे एकीकडे फोन घ्यायचे, एकीकडे त्याला अंघोळ घालायची. बरं त्यावेळी ते गिझर जे होते ते असे होते की जर तुमचा नळाचा प्रवाह बंद झाला तर गिझरचा स्फोट होईल की काय अशी शक्यता असायची. त्यामुळे ते इतकं टेन्शन असायचं आणि एकदा अशी वेळ आली पण होती की ते बंद होतं का काय आता पाणी, असं मला वाटलं. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. सांगण्याचा मुद्दा असा की या प्रकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता सगळ्यांना घेता आल्या पाहिजेत. म्हणजे आता जे तुम्हाला माहिती असेल की B.Ed कॉलेजमधनं अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन नावाचा एक विषय असतो, म्हणजे शिशु वर्गाच्या मुलांचं शिक्षण. हा विषय पुरुषांना देखील आता कंपल्सरी केला पाहिजे की शिशु लालन पालन ज्याला म्हणतो आपण हिंदीमध्ये, पालन पोषण कसं करावं, मुलांना कसं हाताळावं. अगदी तान्ह्या मुलाची मान धरता येत नाही अनेक पुरुषांना, म्हणजे ती मान धरावी लागते ना, कारण ती डुबते. इथपासून अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बायका लीलया करतात, पुरुषांना त्याकरता प्रयत्न करावे लागतात, ती त्यांनी केले पाहिजेत बदलत्या काळामध्ये. आणि त्यामुळे या प्रकारची जर आपली समदृष्टी राहिली, सहवेदना राहिली, समजून घेण्याचा भाग राहिला, स्वयंपाक समजा बायकोने केला आहे तर पुरुषांनी भांडी विसळावीत ना, काय बिघडलं त्याच्यामध्ये. आणि भांडी घासणं, ती व्यवस्थित विसळणं आणि ती पुसून ठेवणं ही एक प्रक्रिया आहे. हो. आमचे एक शिक्षक होते ज्यांनी आम्हाला शिकवलं, ते म्हणायचे की एव्हरी जॉब इज अ पीस ऑफ आर्ट. तुम्ही ती कशी रचता भांडी, हे यातही एक कला आहे ना, यातही एक दृष्टी आहे. तुम्ही छोटं भांडं मोठ्या भांड्यात ठेवलं पाहिजे, उलटं करता कामा नये आणि ते अडकून राहता, इथपासून अनेक गोष्टी. मी तर मध्यंतरी सायकोलॉजिस्टचा एक रिपोर्ट वाचला होता की भांडी घासणे स्ट्रेस बस्टरचं काय. ॲब्सोल्युटली. त्यामुळे हे असं आहेच. यातले आनंद आपण शोधले पाहिजेत, याच्यामध्ये एक भागीदारीची भूमिका असली पाहिजे आणि दोघांनी मिळून आपल्याला हे गाडं पुढे न्यायचं आहे, हा दृष्टिकोन असला पाहिजे. असं झालं, माझी खात्री आहे की आज जे कुटुंब विच्छेदाचे प्रकार कोपऱ्यावर दिसतात त्याच्यामध्ये काही ना काही घट नक्की होईल जर दृष्टिकोनामध्ये परिवर्तन झालं तर. क्या बात आहे. खूप सगळ्या प्रश्नांची विस्तृत उत्तरं मिळेल सर, काही किस्से ऐकायला मिळाले. आणि मला वाटतं की दादा धर्माधिकारींच्या त्या वाक्यावर आपण समप करूया. तो याचा क्रिस्प आणि सार आहे आजच्या पॉडकास्टची. पण मला शब्द पाहिजे तुमच्याकडे की तुम्ही परत याल आमच्या पॉडकास्टवर. एपिसोड करत राहू आपण. आम्हाला फार छान वाटलं. आमच्या स्टुडिओचं पहिलं शूट आनंद सरांसोबत झालं, पिंपळकर सर, आणि लगेच तुम्ही पण आलात. तुम्ही पोस्टमनवर आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि मित्रांनो, दादा धर्माधिकारी सरांनी जे वाक्य सांगितलं की पुरुषांच्या क्षेत्रात जर स्त्रिया येत आहेत तर स्त्रियांच्या क्षेत्रातही पुरुष गेले पाहिजे. आणि विनय सरांनी जे सांगितलं की परस्पर पूरक भूमिका असताना आपण किती टक्के पार्टिसिपेट करतोय हे बघत बसण्यापेक्षा आपण पार्टिसिपेट करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि एकमेकांना पूरक भूमिका जर घेऊन स्त्री पुरुष पुढे गेले तर तीच समानता येईल अशी अपेक्षा करूया. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. पत्रपेटीत पडणारं पत्र जर तुम्हाला लगेच वाचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि बेल आयकॉन दाबलं पाहिजे. ते करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. कळावे तुमचाच पोस्टमन सर्वेश.